श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। सिनेसृष्टीतील, मराठी सिनेसृष्टीतील एक अभिनेता ज्यांना आपण सगळेच ओळखतो आणि त्यांनी ज्यांच्या अभिनयाने आपल्याला नेहमीच मंत्रमुग्ध केलेले आहेत असे म्हणजे जयवंत वाडकर सर। तर जयवंत वाडकर सरांचा एक इंटरव्ह्यू रिसेंटली मी बघितला आणि त्यांचा स्वामी अनुभव ऐकून खरोखरच खूप छान वाटलं। अंगावर शहारा आणणारा अनुभव होता। तर तो अनुभव काय आहे ते मी माझ्या शब्दामध्ये आज तुमच्यासमोर व्यक्त करणार आहे। तर जयवंत वाडकर सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची वाईफ ही प्रेग्नेंट होती, पण त्यांची वाईफ ही स्वामी भक्त होती। म्हणजे स्वामी भक्तीमध्ये त्या नेहमी लीन असायच्या। स्वामीवर त्यांचा पूर्णपणे 100% विश्वास होता। तर काय झालं, त्या प्रत्येक गुरुवारी ठरल्याप्रमाणे मठात जायच्या आणि स्वामींचं दर्शन घेऊन घरी यायच्या। यावेळेस त्या गरोदर होत्या आणि गरोदरपणाच्या 9व्या महिन्यापर्यंत त्या मठात जायला विसरल्या नाहीत किंवा त्यांनी हट्टही केला जयवंत सरांकडे की मला मठात जायचंच आहे। आता 9वा महिना चालू झालेला आणि शेवटचे दिवस होते, पण तरी त्यांनी त्यांचा हट्ट जयवंत वाडकर सरांकडून पूर्ण करून घेतला की नाही, मला आजही मठात जायचं म्हणजे जायचं। तर कोल्हापूर गाव आहे, गावाचं नाव मला माहीत नाही आहे। जयवंत वाडकर सरांनी गाडी काढली आणि ते म्हणजे एक 3-4 तासाचा रस्ता त्यांनी क्रॉस करून ती गाडी आणून आपल्या मठाजवळ ठेवली आणि गाडीमध्ये थोडंसं त्यांना वाटलं की काहीतरी बिघाड असेल म्हणून त्यांनी मठाजवळ लावली आणि स्वामींचं दर्शन घेतलं। छानपणे सुखरूपपणे त्यांचं स्वामींचं दर्शन झालं आणि ते मठातून बाहेर आले आणि तिथे असलेल्या मेकॅनिकने त्यांना विचारलं की सर, तुम्ही कुठून आलात आणि किती किलोमीटर तुम्ही गाडी चालवली आहेत? तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा मी इथून आलेला आहोत आणि साधारण एक 45 किलोमीटर वगैरे असेल। तर त्यांनी त्या मेकॅनिकने आश्चर्य केलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही 45 ते 50 किलोमीटरपर्यंत गाडी चालवून आणली आहे, तुमच्या गाडीचा ब्रेक फेल झाला होता आणि तुम्ही कशी काही ही गाडी चालवत आणली? तर तेव्हा जयवंत वाडकर सरांना म्हणजे कळलं की ही खरोखर स्वामींची कृपा आहे, आपल्या वाईफची भक्ती आहे की ज्या भक्तीमुळे गाडीचा ब्रेक फेल होऊन सुद्धा आपण स्वामींच्या दरबारात आलो। तसे जयवंत वाडकर सर आणि त्यांची वाईफ परत स्वामींच्या मठात गेले, तिथे स्वामींचं दर्शन घेतलं। स्वामींच्या चरणावर ते ढसाढसा रडले, कारण की हे जीवनदान त्यांना स्वामींनी दिलेलं होतं। खूप छान असा स्वामींचा अनुभव जयवंत वाडकर सरांनी आपल्या शब्दात सांगितला होता आणि तो अनुभव खरंच अंगावर शहारा आणणारा आहे। पण एकच आहे की ज्यांचा तारणहार स्वामी आहेत त्यांना नकांना किंवा त्यांच्या केसांनाही जरासुद्धा धक्का लागत नाही। ही स्वामींचीच किमया, ही स्वामींचीच महिमा की ते सुखरूप मठात आले आणि त्या सुखरूपपणे त्यांची गाडी परत चालू झाली आणि परतीचा प्रवास त्यांनी केला। तर खूप छान अनुभव आहे। तुमचेही अनुभव शेअर करा, कमेंटमध्ये लिहा। श्री स्वामी समर्थ।